Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. सो आपण चॅप्टर नंबर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे व्हिडिओ बघतो आहेत आणि आज आपला आहे लेक्चर नंबर 15. जर तुम्हाला ह्या चॅप्टरची प्लेलिस्टची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करू शकतात. सो आज आपण या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहोत? प्रॉब्लेम सेट 2. सो प्रॉब्लेम सेट 2 चे आपण क्वेश्चन सॉल्व करू आणि आपण आपल्या सिंपल सोल्युशनने सॉल्व करणार आहोत. ठीक आहे? सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि कुठेही व्हिडिओमध्ये जर तुम्हाला डाऊट आला तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगू शकतात. सगळ्यात आधी स्टार्ट करू आपण क्वेश्चन नंबर 1 पासून. सो क्वेश्चन नंबर 1 काय दिला आहे? चूज द करेक्ट आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. एक क्वेश्चन दिला असेल त्याचे 4 ऑप्शन्स असतील. आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. ओके, सो एक एक करून क्वेश्चन बघू आणि त्याचा करेक्ट ऑप्शन काय आहे ते पण फाइंड आउट करू. पहिला क्वेश्चन आहे, विच वन इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. वेगवेगळे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे. ठीक आहे, आता क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी 2 कंडिशन बघावे लागतात. पहिली कंडिशन असते की 1 व्हेरिएबल यूज व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल यूज झालाय x, ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल यूज झालाय n. सो असं पूर्ण इक्वेशन मध्ये फक्त एक व्हेरिएबल यूज व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की मॅक्सिमम डिग्री जी असते ती पाहिजे 2. पहिलं कंडिशन होतं की इक्वेशन जर दिलेलं असेल तर त्याच्यात एकच व्हेरिएबल पाहिजे. आणि दुसरी कंडिशन काय आहे की इक्वेशन मध्ये जी डिग्री असते त्याची मॅक्सिमम डिग्री 2 पाहिजे. 1 पण नाही पाहिजे, 3 पण नाही पाहिजे, 2 पाहिजे. तर आपण त्याला सांगणार की हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. सो मी हे 4 पण इक्वेशन सॉल्व करून बघितले आणि मी चेक केलं की हे 4 इक्वेशन पैकी कोणतं असं इक्वेशन आहे जे ह्या 2 कंडिशन सॅटिस्फाय करतं, ज्याच्यामध्ये हे 2 कंडिशन फिट बसतात. सो ते आहे ऑप्शन नंबर बी. मला ही रिक्वेस्ट करायची आहे सगळ्यांना की तुम्ही एक काम करा की हे 4 जे इक्वेशन्स दिलेले आहेत आधी त्यांना सिंपल फॉर्म मध्ये आणा आणि नंतर चेक करा की ऑप्शन नंबर बी हा करेक्ट ऑप्शन आहे की नाही. हे जे सोल्युशन आहे हे तुम्ही फाइंड आउट करायचंय. मी फक्त तुम्हाला कसं फाइंड आउट करायचं हे सांगते, कारण आपण हे प्रॉब्लेम आतापर्यंतच्या कितीतरी व्हिडिओज मध्ये ऑलरेडी बघितलेले आहेत. ओके, सेकंड क्वेश्चन बघू. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. सेम याच्यामध्ये परत आपल्याला काय चेक करायचं आहे की कोणतं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. सो मी काय करते, जो पहिलं इक्वेशन आहे त्याला घेते. x² प्लस 4x इक्वल टू 11 प्लस x². याला सिंपल फॉर्म मध्ये जर आणायचं असेल ही साइड तसंच राहील. ह्या साइडला आपण इकडं आणू तर काय येणार? -11 मायनस x² इक्वल टू 0. हा x² गेला. उरलं काय मग? 4x मायनस 11 इक्वल टू 0. आत्ताच मी ज्या 2 कंडिशन सांगितल्या त्या कंडिशन आता आपण इथं बघू. पहिली कंडिशन काय होती? जो व्हेरिएबल आहे तो एकच पाहिजे. ही कंडिशन बरोबर आहे कारण इथं व्हेरिएबल आहे x. दुसरी कंडिशन, डिग्री मॅक्सिमम 2 पाहिजे. पण ह्या व्हेरिएबलची डिग्री जर आपण बघितली, डिग्री म्हणजे काय? याच्या डोक्यावरचा नंबर, तर तो आहे 1. सो मॅक्सिमम डिग्री 1 आली म्हणजेच हा क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. ओके, सो जो पहिला ऑप्शन होतं तो आपल्याला मिळाला आहे. तसंच तुम्ही ऑप्शन नंबर बी ट्राय करून बघा परत सेम पद्धतीने आणि चेक करा की हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. सो अशा पद्धतीने बाकीचे 3 ऑप्शन्स तुम्ही चेक करायचे. ओके, सो क्वेश्चन नंबर 2 चं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 3 बघूयात. द रूट्स ऑफ x² प्लस kx प्लस k इक्वल टू 0 आर रियल अँड इक्वल. फाइंड k. सो एक इक्वेशन दिलेला आहे
आणि त्याचे रूट्स रिअल आणि इक्वल आहे असं सांगितलंय. तो जेव्हा पण इक्वेशन आपल्याला दिलेलं असतं आपण काय करतो, त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्याचा ट्राय करतो. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म मी इथं लिहून घेतला आहे. त्या इक्वेशनला आपण याच्या खाली लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस के एक्स प्लस के इक्वल टू 0. सो इथं येणार 1x स्क्वेअर प्लस के एक्स प्लस के इक्वल टू 0. सो जेव्हा पण आपण ह्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळते, बी ची व्हॅल्यू मिळते आणि सी ची व्हॅल्यू मिळते. सो इथून ए ची व्हॅल्यू आली 1, बी ची व्हॅल्यू आली के आणि सी ची व्हॅल्यू मिळाली के. तो आपल्याला 3 व्हॅल्यूज मिळाल्या. आणि क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की ह्या इक्वेशनचे जे रूट्स आहेत ते रिअल आहे आणि इक्वल आहे. जर तुम्ही माझे मागचे व्हिडिओज बघितले असतील तर जेव्हा रूट्स रिअल आणि इक्वल असतात तेव्हा बी स्क्वेअर मायनस 4ac हे जे इक्वेशन आहे ते 0 येतं. ठीक आहे, आता आपण काय करू, ह्या इक्वेशन मध्ये ए बी आणि सी च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करणार. सो बी स्क्वेअर म्हणजे आलं के स्क्वेअर मायनस 4 मल्टीप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू आली 1 मल्टीप्लाइड बाय के इक्वल टू 0. तो हा झाला के स्क्वेअर मायनस 4 मल्टीप्लाइड बाय 1 होणार 4 मल्टीप्लाइड बाय के इक्वल टू 0. सो के स्क्वेअर मायनस 4k इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशन मधून आपण के बाहेर काढू शकतो. तर इथं काय उरणार मग, के मायनस 4 इक्वल टू 0. सो आता के इक्वल टू 0 हे एक केलं आणि हा जो ब्रॅकेट आहे के मायनस 4 इक्वल टू 0 याला पण आपण सेपरेटली 0 असाइन केलं. सो इथून के ची व्हॅल्यू काय मिळाली 4. सो आपल्याला क्वेश्चन मध्ये तेच विचारलं होतं की के ची व्हॅल्यू काय येणार. सो आपल्याला के ची व्हॅल्यू मिळाली 0 अँड 4. 0 आणि 4 हा ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे. सिंपल. सो क्वेश्चन नंबर 3 होतं, त्याचं ऑप्शन सी हे आन्सर आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 बघू. फॉर इक्वेशन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. एक इक्वेशन दिलंय, आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो परत सगळ्यात पहिली स्टेप आपण करणार की स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशनला लिहू. स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन लिहिण्यासाठी स्टँडर्ड फॉर्म आपण लिहून घेतला, त्याच्या खाली दिलेलं इक्वेशन लिहिणार √2x स्क्वेअर मायनस 5x प्लस √2 इक्वल टू 0. हा पॉझिटिव्ह आहे, इकडं हा निगेटिव्ह आहे, याच्यामुळे आपल्याला असं लिहावं लागतं √2x स्क्वेअर पॉझिटिव्ह आणि हा निगेटिव्हला आपण ब्रॅकेट मध्ये लिहितो x प्लस √2 इक्वल टू 0. सो आता हा फॉर्म आणि हा फॉर्म करेक्ट आहे. याच्यावरून आपल्याला काय मिळालं, a ची व्हॅल्यू मिळाली आहे √2, b ची व्हॅल्यू मिळाली आहे -5 आणि c ची व्हॅल्यू मिळाली आहे √2. तो या 3 व्हॅल्यूज आपल्याला इथून मिळाल्या. पण आपल्याला ABC ची व्हॅल्यू काढायची होती का, नाही. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, डिस्क्रिमिनंट. आणि डिस्क्रिमिनंटचं इक्वेशन काय असतं, बी स्क्वेअर मायनस 4ac. सिंपल. पटापट आपण आता ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकणार. बी स्क्वेअर म्हणजे काय, -5 चा स्क्वेअर -4 मल्टीप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू आहे √2 आणि सी ची व्हॅल्यू पण आहे √2 इक्वल टू -5 चा स्क्वेअर होणार 25 -4 मल्टीप्लाइड बाय √2 मल्टीप्लाइड बाय √2 होणार 2. सो इथं आलं 25 म्हणजे 25 -8. सो 25 -8 जर केलं तर आन्सर येतं 17. आणि हे आन्सर आपल्याला मिळतंय ऑप्शन नंबर डी मध्ये. करेक्ट. सो आता आपल्याला काय मिळालं, ऑप्शन नंबर बी विच इज इक्वल टू 17 इज द करेक्ट आन्सर. सो सिंपल होतं. आपल्याला इथं फक्त डिस्क्रिमिनंट कसं फाइंड आउट करायचं हे लक्षात पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा फक्त एक फॉर्म्युला आणि तो पण छोटासा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ओके. सो क्वेश्चन नंबर 4चं आपलं आन्सर मिळालं. आता आपण बघणार क्वेश्चन नंबर 5.
विच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज रूट्स 3 and 5? आता जेव्हा इक्वेशन्स मध्ये आपल्याला रूट्स दिलेले असतात तेव्हा आपल्याला माहिती असतात ते रूट्स आहेत अल्फा आणि बीटा, आणि याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन शोधायचं आहे. त्याच्यासाठी ऑलरेडी आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा मल्टिप्लाइड बाय बीटा इक्वल टू 0. याच्यात अल्फाची व्हॅल्यू येणार 3 आणि बीटाची व्हॅल्यू येणार 5. सो सिंपल. आता हे दोन व्हॅल्यू याच्यात टाकू आणि आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आन्सर मिळेल. सो मी नेक्स्ट स्टेप तेच करणार. एक्स स्क्वेअर तसाच लिहिला मायनस अल्फाची व्हॅल्यू आहे 3, बीटाची व्हॅल्यू आहे 5, यांचं आलं ऍडिशन, प्लस अल्फाची व्हॅल्यू आहे 3 मल्टिप्लाइड बाय 5 इक्वल टू 0. सो एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 इक्वल टू 0. आता हे इक्वेशन कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ते शोधू. एक्स स्क्वेअर मायनस 15x हे नाहीये. एक्स स्क्वेअर मायनस 8x प्लस 15 इक्वल टू 0 बरोबर. सो आपल्याला क्वेश्चन नंबर 5 चं पण आन्सर मिळालं. काय येते? ऑप्शन बी. सिंपल होतं. याच्यामध्ये आपल्याला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू दिलेली होती आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं होतं. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6. सो परत आपल्याला 4 ऑप्शन दिले, एक ऑप्शन फाइंड आउट करायचं. आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन फाइंड द इक्वेशन हॅव्हिंग द सम ऑफ इट्स रूट मायनस 5. आता जेव्हा रूट्सचं नाव येतं कधी पण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये, जेव्हा रूट्स आपण ऐकतो तेव्हा लक्षात ठेवायचं की ते रूट्स असतात अल्फा आणि बीटा. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की सम ऑफ रूट्स ह्या दोघांचं ऍडिशन -5 यायला पाहिजे. असे 4 इक्वेशन दिले आहेत. 4ही इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करा आणि कोणत्या इक्वेशन मध्ये अल्फा प्लस बीटा इक्वल टू -5 येतं ते शोधायचंय. सो मी काय करते, मला एक गोष्ट माहिती आहे की अल्फा प्लस बीटा काढण्यासाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. तो काय आहे? -b डिवाइड बाय a. ओके. सो मी इक्वेशन नंबर 1 घेते, त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करेल, त्याच्यावरून मला a, b आणि c ची व्हॅल्यू मिळेल आणि ती व्हॅल्यू फाइंड आउट करून मी अल्फा प्लस बीटा काढेल. असं मी 4 इक्वेशन साठी करणार आणि मला फायनली कळेल की कोणत्या इक्वेशन मध्ये -5 आन्सर मिळालं. आता हे जे मी सांगते हे तुम्ही करायचंय. ओके. मी फक्त ऍक्च्युअल आन्सर काय आलंय त्याच्यासाठी सॉल्व्ह करते. सो याच्यासाठी जे आहे ना, ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आन्सर आहे. याच्यामध्ये बघा, ही व्हॅल्यू आहे ए ची, ही व्हॅल्यू आहे बी ची आणि ही व्हॅल्यू आहे सी ची. आपल्याला काय करायचंय, बी ची व्हॅल्यू जी होती ती लिहायची आहे 15 आणि हा निगेटिव्ह साइन इथं आला, डिवाइड बाय ए ची व्हॅल्यू लिहायची आहे 3 इक्वल टू 3 1 जा 3, 3 5 जा 15 आणि ही निगेटिव्ह साइन इथं आली. तो ऑप्शन नंबर डी होता तो करेक्ट आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला सम ऑफ रूट्स किती मिळालं? -5. आता बाकीचे जे ऑप्शन आहे ए, बी आणि सी, त्याच्यासाठी काय सम ऑफ रूट्स येतात ते फाइंड आउट करून मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओके. आता आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन, जो आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये एक इक्वेशन दिलं आहे आणि सांगितलं आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू फॉर गिवन इक्वेशन. रियल अँड अनइक्वल रूट्स, रियल अँड इक्वल रूट्स, रूट्स आर नॉट रियल अँड 3 रूट्स. सो क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलं आहे की एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर त्याच्या रूट्सचं नेचर काय हे इथं फाइंड आउट करायचंय. सिंपल आहे. रूट्सचं नेचर फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शोधावं लागतं फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म. सो आपण आधी तिथून सुरुवात करू. इक्वेशनला ह्या फॉर्मच्या खाली लिहू. √5m² मायनस √5m प्लस √5 इक्वल टू 0. आता बघा, हा जो प्लस बी आहे त्याला आपल्याला इथं आणावं लागेल. सो इथं आपण काय लिहिणार? √5m²
प्लस, पण हा तर मायनस आहे, सो याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकून देऊ आणि बाकीचं जे इक्वेशन आहे ते आपण तसंच लिहू. सो याच्यावरून आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली √5, बी ची व्हॅल्यू मिळाली -√5 आणि सी ची व्हॅल्यू मिळाली √5. हे 3 व्हॅल्यूज मी इथं लिहून घेतले. आपल्याला फाइंड आउट करावं लागेल डिस्क्रिमिनंट ऑफ इक्वेशन आणि त्याच्याच वरून आपण नेचर ऑफ रूट्स शोधू शकतो. ओके, सो डिस्क्रिमिनंट ऑफ इक्वेशनचा फॉर्म्युला आहे b² - 4ac. b² ची व्हॅल्यू आली -√5² -4 मल्टीप्लाइड बाय √5 मल्टीप्लाइड बाय √5 इक्वल टू √5चा स्क्वेअर होतो 5 -4 मल्टीप्लाइड बाय ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार 5. सो 5 - 20 विच इज इक्वल टू मिळालं -15. आता जेव्हा डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह असतं, लक्षात ठेवा, जेव्हा डिस्क्रिमिनंट निगेटिव्ह असतं तेव्हा त्याचे रूट्स, सो मी इथं लिहिते, फायनली आपल्याला मिळालं की रूट्स आर नॉट रियल. का? कारण याच्या डिस्क्रिमिनंटची जी व्हॅल्यू आहे b² - 4ac ती <0 आहे. ओके, आणि त्याच्यामुळे रूट्स नॉट रियल. हे आहे आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये. ठीक आहे, सिंपल. सो क्वेश्चन नंबर 7 पण आपला सॉल्व्ह झालेला आहे. आता हे जे MCQ टाइप क्वेश्चन होते त्याच्यामधला हा लास्ट क्वेश्चन आहे. याच्यात काय दिलं आहे, वन ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन x² + mx - 5 = 0 इज टू फाइंड m. एक इक्वेशन दिलंय आणि त्यांनीच सांगितलं आहे की ह्या इक्वेशनचा जो रूट आहे तो 2 आहे. सो जेव्हा आपल्याला इक्वेशनचा रूट दिलेलाच असतो तेव्हा आपण सिंपल काय करतो, पुट x = 2 इन इक्वेशन. ठीक आहे, आपण काय पुट करणार, x = 2 पुट करणार. सो जस्ट मिनिट. ठीक आहे, आता आपण इक्वेशन खाली लिहू इथं, x² + mx - 5 = 0. x² च्या जागी काय येणार, 2² + m मल्टीप्लाइड बाय 2 - 5 = 0. 2 चा स्क्वेअर येतो 4 प्लस 2m - 5 = 0. आता 4 - 5 केल्यावर आन्सर काय येणार आहे, -1, आणि -1 ला त्या साईडला घेऊन गेलं तर आन्सर येणार 1. सो फायनली m = मिळालं 1/2 आणि 1/2 आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये मिळतंय, ऑप्शन नंबर सी. करेक्ट. सो आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की हा जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे याचा हा रूट आहे. सो जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट दिलेलाच आहे तर आपण फक्त त्याला त्या इक्वेशन मध्ये पुट करतो आणि याच्यावरून आपल्याला m ची व्हॅल्यू मिळाली. ओके, सो हा जो क्वेश्चन 1 होता ज्याच्यामध्ये 8 MCQ टाइपचे क्वेश्चन होते ते आपण सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. जर तुम्हाला MCQ टाइप सॉल्व्ह करताना कुठं इश्यू आला असेल तर मला तुम्ही ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता आपण सॉल्व्ह करू क्वेश्चन नंबर 2. सो क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज क्वाड्रॅटिक. तो एक इक्वेशन आहे आणि ते क्वाड्रॅटिक आहे की नाही हे विचारलेलं आहे. सगळ्यात आधी मी काय करते, ह्या इक्वेशनला लिहून घेते. सो इक्वेशन आहे x² + 2x + 11 = 0. सो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे शोधण्यासाठी 2 गोष्टी शोधाव्या लागतात. पहिली गोष्ट, किती व्हेरिएबल आहेत. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट की मॅक्सिमम डिग्री किती आहे. आता मला सांगा ह्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल किती आहे.
इथं पण एक्स आहे, इथं पण एक्स आहे, म्हणजे एकच व्हेरिएबल आहे आणि तो पण आहे एक्स. मॅक्सिमम डिग्री किती आहे ते विचारलंय. सो इथं दिसते 1 डिग्री 2, एक्स स्क्वेअरची डिग्री दिसते 2, एक्सची डिग्री आहे 1 आणि इथं तर नाहीच आहे, म्हणजे मॅक्सिमम डिग्री मोठी डिग्री आहे 2. आता हे दोघी कंडिशन जेव्हा बरोबर असतात की एकच व्हेरिएबल आहे आणि दुसरं मॅक्सिमम डिग्री 2 आहे, तेव्हा आपण त्या इक्वेशनला काय म्हणतो? क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो इथं मी लिहिणार दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके. सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 2 मध्ये जे पण इक्वेशन्स अजून दिलेले असतील ते सॉल्व्ह करायचे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलंय आता आपण ते बघूयात. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट फॉर ईच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स. सो बेसिकली इक्वेशन दिलेलं असेल आणि आपल्याला डिस्क्रिमिनंट व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला काय आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac. म्हणजेच आपल्याला ए, बी आणि सी ह्या 3 व्हॅल्यूज लागणार आहे. सो सगळ्यात पहिले आपण काय करू? स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशनला कन्वर्ट करू. इक्वेशन काय आहे? 2y स्क्वेअर मायनस y प्लस 2 इक्वल टू 0. सो हा 2y स्क्वेअर बरोबर आहे, प्लस bx पाहिजे तर प्लस आलं आणि ही मायनस साइन ब्रॅकेटमध्ये लिहिली. वायच्या पुढे काहीच नाहीये म्हणून आपण काय लिहिणार? 1y प्लस 2 इक्वल टू 0. सो इक्वेशन आपल्याला मिळालं. आता या इक्वेशन वरून आपल्याला ए, बी आणि सी च्या 3 व्हॅल्यूज मिळतील. ए ची व्हॅल्यू असते ही पहिली व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू ही सेकंड व्हॅल्यू असते आणि सी ची व्हॅल्यू म्हणजे हा लास्ट कोइफिशियंट जो येणार 2. आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली 2, बी ची व्हॅल्यू मिळाली -1 आणि सी ची व्हॅल्यू मिळाली आहे 2. आता 3 व्हॅल्यूज मिळाले. नेक्स्ट स्टेप काय करणार? फाइंड द डिस्क्रिमिनंट ऑफ इक्वेशन. आणि डिस्क्रिमिनंट ऑफ इक्वेशन शोधण्यासाठी इक्वेशन काय आहे? बी स्क्वेअर मायनस 4ac. पटापट आपण इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज टाकू आणि डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू शोधू. बी स्क्वेअर म्हणजे -1 चा स्क्वेअर, -4 मल्टीप्लाइड बाय ए ची व्हॅल्यू आणि मल्टीप्लाइड बाय सी ची व्हॅल्यू. -1 चा स्क्वेअर होणार 1, -4 2 जा 8 मल्टीप्लाइड बाय 2. इथं येणार 1 -16 आणि फायनली आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू मिळाली -15. सो आपण खाली लास्ट मध्ये लिहू बी स्क्वेअर मायनस 4ac हा जो डिस्क्रिमिनंट आहे याची व्हॅल्यू मिळाली आहे -15 आणि हे झालं आपल्या ह्या इक्वेशनचं आन्सर. ओके, सिंपल होता. सो हे क्वेश्चन नंबर 3 मधला मी पहिला इक्वेशन सॉल्व्ह केलेला आहे. बुकमध्ये बघा, अजून जर इक्वेशन्स असतील तर ते सेम वेने सॉल्व्ह करा आणि मला त्याचे आन्सर्स कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. क्वेश्चन नंबर 4 बघूयात. One of the roots of quadratic equation 2x square plus kx minus 2 equal to 0 is -2. Find the value of k. So क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे की एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एक रूट आम्हाला माहिती आहे जो आहे -2. हा रूटचा वापर करून तुम्ही k ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. सो सिंपल, जेव्हा पण रूट दिलेला असतो तेव्हा आपण काय करतो? पुट x इक्वल टू -2 इन इक्वेशन हे लिहितो आपण. बरोबर? काय लिहितो आपण? की हे जे इक्वेशन तुम्ही आम्हाला दिलेलं आहे ना, त्या इक्वेशन मध्ये जर मी x इक्वल टू -2 जर टाकलं तर मला जी व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे ती मिळेल. सो इक्वेशन मी लिहिते आधी 2x स्क्वेअर प्लस kx -2 इक्वल टू 0. तो हा 2 असाच लिहिला. x स्क्वेअरच्या जागी येणार -2 स्क्वेअर प्लस k -2
-2 इक्वल टू 0. तो हा 2 तसाच लिहिते, मल्टीप्लाइड बाय -2 चा स्क्वेअर, काय तो करेक्ट 4. हा झाला प्लस के -2 आणि हा झाला -2 इक्वल टू 0. सो 2 मल्टीप्लाइड बाय 4 जर केलं तर 8 येणार. याला मी असंच लिहिते -2 इक्वल टू 0. आता 8 - 2 किती होतं 6. सो नेक्स्ट याच्यात मी लिहिणार 6 प्लस के ब्रॅकेट मध्ये -2 इक्वल टू 0. आपल्याला की ची व्हॅल्यू काढायची आहे. सो ह्या 6 ला इकडे पाठवणार मी आता. सो हा झाला -2 इक्वल टू -6. परत के ची व्हॅल्यू काढण्यासाठी -2 ला पण आपल्याला काढावं लागेल. सो इथं आलं -6 डिवाइड बाय -2. मायनस आणि मायनस साइन तर कट झाली. 2 1 जा 2 आणि 2 3 जा येणार 6. सो फायनली के ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे 3. सिंपल. इक्वेशन 4 तर क्वेश्चन नंबर 4 होता तो खूप सिंपल होता. आपल्याला फक्त त्यांच्या जे दिलेलं इक्वेशन होतं त्याच्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू पुट करायची होती आणि के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. सो अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिला आहे 2 रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर गिवन, फ्रेम द इक्वेशन. सो सिंपल. जेव्हा आपल्याला 2 रूट्स दिलेले असतात ते रूट्स काय असतात अल्फा आणि बीटा. आणि याच्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन जेव्हा काढायचं असतं तेव्हा आपल्याला हे इक्वेशन वापरावं लागतं जे आपण ऑलरेडी बघितलंय. ओके. सो आता आपण काय करू एक्स स्क्वेअर तसाच ठेवू मायनस अल्फाची व्हॅल्यू आहे 10 प्लस बीटाची व्हॅल्यू आपल्याकडे -10. हा एक्स तसाच झाला प्लस अल्फाची व्हॅल्यू आहे 10 मल्टीप्लाइड बाय बीटाची व्हॅल्यू आहे -10 इक्वल टू 0. हा झाला एक्स स्क्वेअर मायनस 10 प्लस -10 केलं तर काय येणार 0 एक्स प्लस 10 मल्टीप्लाइड बाय -10 जर केलं तर -100 येतो इक्वल टू 0. सो इथं आला एक्स स्क्वेअर 0 मल्टीप्लाइड बाय एक्स केला तर 0 येणार आहे म्हणजे हा पूर्ण टर्म निघून गेला आणि प्लस मायनस होणार -100 इक्वल टू 0. सो ह्या 2 रूट्स वरून आपल्याला इक्वेशन काय मिळालं एक्स स्क्वेअर -100 इक्वल टू 0. आता बुकमध्ये जर तुम्ही बघितलं ना तर बुकमध्ये तुम्हाला अजून हे जे 2 रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेले आहेत. मी फक्त पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला. जर तुम्ही बुकमध्ये बघितलं तर तुम्हाला अजून क्वेश्चन सुद्धा दिसतील आणि ते तुम्ही सॉल्व्ह करा. ओके. सो जो आपला हा प्रॉब्लेम सेट होता याच्यामधले आपण क्वेश्चन नंबर 5 चे सगळ्या टाईपचे क्वेश्चन बघितले. हा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर काय करा बुक ओपन करा आणि जे पण रिमेनिंग क्वेश्चन्स आहे जे क्वेश्चन मी इथं सॉल्व्ह नाही केलेले आहेत ते सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचं ट्राय करा. कारण जर आपण सगळे बुक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर आपलं चॅप्टर कधी संपणारच नाही. म्हणजे आपला एवढा सिलेबस आहे तर सगळं सिलेबस आपल्याला कव्हर करायचं आहे बरोबर. सो त्याच्यासाठी मी सगळ्या टाईपचे एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचं ट्राय केलेलं आहे. बाकीचे क्वेश्चन्स मी तुमच्यावर देते आणि मला असं वाटतं की तुम्ही ते सॉल्व्ह करायला पाहिजे. ओके. कुठं डाऊट आला कोणत्या पण क्वेश्चन मध्ये तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंट मध्ये एक छोटंसं तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकतात की आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडत आहे. आणि असे कितीतरी लोक आहे जे आपले व्हिडिओज बघतात पण सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या फ्रेंड सोबत व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करत जा. ओके. सो थँक्यू सो मच आणि आपण भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये.